आम्ही सगळे मेजरमेंट्स घेतलेत आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे प्रत्येक 2-2 डिझाईन आम्ही तुम्हाला पाठवू. ओके, थँक्यू सो मच. तुम्ही येऊ शकतात. थँक्यू. सगळं काय चाललंय दिशा? मी सांगते प्रिया. एक सासू मॉमनी आदित्य आणि साजिरीच्या लग्नाची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर सोपवली. काय? आणि त्यांच्या लग्नात कुठलाही अडथळा येऊ नये, सगळं एकदम व्यवस्थित पार पडावं म्हणून त्यासाठीची ही तयारी होती. एक सासू मॉमने माझ्यावर विश्वास दाखवलाय फायनली. दिशा, तुझ्यावर विश्वास ठेवण्याचा प्रश्नच येत नाही. त्याचं काय आहे ना, तुला ही जबाबदारी दिली आहे कारण तू शांत बसणार नाहीस, काहीतरी कुरघोड्या करतच राहशील. त्यामुळे तुझ्याचवर ह्या सगळ्या लग्नाची जबाबदारी दिली आहे, म्हणजे काहीतरी चांगलं काम तरी करशील. आणि माझ्या आदित्यच्या लग्नात मला कसलाही गालबोट लागलेलं नकोय. एक सासू मॉम कोणत्याही कारणामुळे का होईना, पण तुम्ही माझ्यावर इतकी मोठी जबाबदारी सोपवलीत, ही खरंच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यासाठी थँक्यू. तुम्ही बघाच, मी तुमचा हा माझ्यावर ठेवलेला ट्रस्ट अजिबात ब्रेक नाही करणार. मी ना पूर्ण प्लॅनिंग ऑलरेडी केलेलं आहे. म्हणजे उद्यापासूनच आपण लग्नाचे सगळे विधी सुरू करूया. म्हणजे तुम्ही आणि साजिरीने जो हॉल चॉईस केला होता तो मी बुक केलाय. केटरर्स पण बुक झाले आणि पुढचं प्लॅनिंग पण सांगते. लग्नाची आपण उद्यापासूनच तयारी करूया. उद्या संगीत असेल, परवा मेहंदी, त्याच्यानंतर हळद. आणि मग माझं म्हणणं आहे की हळदीच्या दिवशीच आपण यांचा साखरपुडा पण उरकून घेऊया, म्हणजे ते विधी पण पार पडतील आणि मग वेगळा वेळ पण नाही द्यावा लागणार. हा, तुम्ही बघाच, सगळं एकदम व्यवस्थित करणार आहे मी. आदित्य, तू खुश आहेस ना? मला ना तुझं लग्न ग्रँड करायचं. पण आता आपण सगळी लग्नाची तयारी करतोय आणि सया दादा कुठे जाऊन बसलाय काही कळत नाही. ते लग्नाची तयारी सुरू आहे आणि मुलाचा मामा त्याचाच पत्ता नाही. तू पण सांग नाही. एक मिनिट राहिला. तू आत्ता मला म्हणालीस की सगळं माझ्या मनासारखं होईल म्हणून. तू नुसतं बोलून तर बघ, सगळं तुला हवं तसंच होईल. अहिल्या, मग आता हे लग्न थांबव. आता हे लग्न नाही होऊ शकत. दादा, अरे काय बोलतोयस तू? आदित्यसाठी साजिरी तूच पसंत केलीस ना, मग आता काय झालं? हो, पण तेव्हा मला सत्य माहित नव्हतं. आता सत्य कळल्यानंतर हे लग्न मी नाही होऊ देऊ शकत. दादा, काय सत्य? कसलं सत्य बोलतोयस तू? त्या दिवशी पण तू मला सांगितलंस तो तुझा गैरसमज झाला होता. अजूनही तुझ्या मनात काही शंका असेल तर आपण निरसन करू त्याचं. नाही अहिल्या, माझा तेव्हाही गैरसमज झाला नव्हता आणि आजही गैरसमज होत नाहीये. गैरसमज होत असेल तर तो तुझा. आदित्यचं जर का लग्न होणार असेल तर ते पारुशीच होणार. पारुस या घरची सून होणार. दादा बस. तू पुन्हा पुन्हा तेच तेच का बोलतोयस? मला मान्य आहे की पारू एक चांगली मुलगी आहे, ती या घराची लेक आहे, पण ती या घराची सून होऊ शकत नाही. मी तुला हे आधी पण सांगितलंय, आदित्य आणि पारू खूप चांगले मित्र आहेत. बस
का अहिल्या तुझा गैरसमज होतोय? ते दोघं मित्र नाहीयेत, ते एकमेकांवर प्रेम करतायत. दादा, तू हे मला सांगितल्यावर मी त्यांना समोर उभं राहून विचारलंय, त्यांनी नकार दिलाय. आणि असं असताना सुद्धा तू का हट्टाला पेटलायस आणि का त्यांची जोडी जुळवतोयस? कारण जे मला कळलंय ते तुला कळत नाहीये. अहिल्या, तू माझ्यापेक्षा लहान आहेस. मी काय सांगतोय ते समजून घे. दादा, आदित्यने स्वतःने ह्या लग्नाला पुढाकार घेतलाय. तोच म्हणाला लवकरात लवकर हे लग्न करायचंय म्हणून. असं असताना मी माझ्या मुलाचं मन कसं मोडू?